नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण दुसरे यातील 2.2 म्हणजेच चिंता विकृतीचे स्वरूप, लक्षणे आणि कारणे यांचा अभ्यास करणार आहोत. तर सामान्य चिंता विकृती. सामान्य चिंता हा व्यक्ती जीवनाचा स्थायी भाव आहे. विविध प्रसंगांमध्ये सौम्य ते मध्यम चिंता आढळते, पण ही चिंता तात्कालिक स्वरूपाची असते. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांमध्ये आपण परीक्षेची चिंता ही पाहत असतो. एखाद्या व्यक्तीमध्ये नोकरीला मुलाखतीसाठी जाण्यासाठी जी चिंता असते, म्हणजेच मुलाखतीपूर्वीची चिंता. तर या अशा ज्या चिंता आहेत, या तात्कालिक चिंता असतात. या चिंतेलाच स्वाभाविक चिंता असे सुद्धा म्हटले जाते. सामान्य चिंता, विकृत चिंता किंवा दुःचिंता या विकृतीत सातत्याने कमीत कमी 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ व्यक्तीमध्ये चिंतेची लक्षणे ही आढळून येतात. त्यामुळे व्यक्तीला तिच्या दैनंदिन जीवनातील कार्य पार पाडण्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. व्यक्तीची कार्यक्षमता म्हणजेच प्रतियोजन क्षमता कोलमडून पडते. तेव्हा त्यास सामान्य चिंता विकृती असे म्हटले जाते. जर व्यक्तीमध्ये चिंतेच्या संदर्भात शारीरिक, मानसिक वर्तन लक्षणे दीर्घकाल म्हणजेच सातत्याने 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ अनुभवाला येत असतील, तरच सर्वसामान्य चिंता विकृती असे निदान केले जाते. चिंता विकृती सर्व वयोगटातील स्त्री आणि पुरुषांमध्ये आढळून येते. लहान मुलांमध्ये मुख्यत्वे करून अंधाराची भीती, अनोळखी व्यक्ती, शालेय अभ्यासक्रम, खेळ व आंतरवैयक्तिक संबंध इत्यादी विषयांची चिंता जाणवते. काही मुलांमध्ये युद्ध, नैसर्गिक संकट याविषयी चिंता जाणवते. तसेच या मुलांमध्ये चिंता विकृतीचे प्रमाण प्रौढ व्यक्तींच्या तुलनेमध्ये कमी आढळते. प्रौढांमध्ये विशेषतः जी चिंता आढळून येते ती म्हणजे आर्थिक चिंता, कौटुंबिक चिंता, प्रकृतीविषयक चिंता, व्यावसायिक समस्यांशी संबंधित चिंता आढळून येते. या सामान्य चिंता विकृतीमध्ये आपण चिंतेचे स्वरूप, लक्षणे आणि कारणे यांचा सविस्तरपणे आढावा पुढे घेणार आहोत. तर बघूया मग चिंता विकृतीचे स्वरूप. नेचर ऑफ जनरलाइज्ड अँझायटी डिसऑर्डर, त्यालाच GAD असे सुद्धा म्हटले जाते. तर आपण नेहमी काळजी करत असतो. त्या काळजीचे कारण आपण कधी सांगूही शकत नाही. काळजी करणे तसे उपयुक्तही असते, कारण त्यामुळेच तर आपण भविष्यातील अनेक गोष्टी आधीच नियोजित करत असतो. आपण परीक्षेची तयारी करतो. काळजी ही तशी सुखकारक कधीच नसते, पण ही नसेल तर काहीच फारसे सुरळीत घडणार नाही. पण म्हणून आपण सगळ्याच गोष्टींची तीव्र काळजी करणार का? काळजीतून निष्पन्न काहीच होत नाही. पुढे काय घडणार आहे व आपण त्या प्रसंगी कसे वागणार आहोत हेही सांगता येत नाही. पण काळजीने आपण स्वतःला व आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्वांनाच त्रासदायक बनवत असतो. यालाच जनरलाइज्ड अँझायटी डिसऑर्डर म्हणजेच सामान्य चिंता विकृती असे म्हणतात. ही सर्वसामान्य चिंता म्हटली तरीही अनेक प्रकारच्या चिंतांचे हे एकत्रीकरण असते. ही सर्वसामान्य चिंतेपेक्षा अतिशय तीव्र स्वरूपाची असते. या अवस्थेत
6 महिन्यांपर्यंत व्यक्तीमध्ये बदल न झाल्यास या प्रकाराला चिंतावस्था विकृती असे म्हटले जाते. ही चिंता नियंत्रित करणे व्यक्तीला जमत नाही. भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी आपल्याला चिंता वाटतच असते. मात्र आपण इतर विषयांकडे आपले लक्ष वळविण्याचा प्रयत्न करीत असतो. कोणतेही मोठे काळजीचे कारण असले तर तो प्रसंग संपल्यानंतर सर्वसामान्य माणसाची काळजीही संपत असते. चिंतावस्था विकृती असणारा माणूस कारण संपले तरीही चिंता करणे थांबवित नाही. चिंतावस्था ही घबराट या संकल्पनेपेक्षा भिन्न आहे. जनरलाइज अँझायटी डिसऑर्डरमध्ये स्नायूंमध्ये ताण जाणवतो, चिडचिड व्हायला लागते, एकदमच थकवा जाणवू लागतो, अस्वस्थता निर्माण होते. कधीकधी व्यक्तीमध्ये झोपेच्या तक्रारी वाढू लागतात. व्यक्तीला कुठल्याही गोष्टीवर अवधान केंद्रित करता येत नाही. मनाची एकातून दुसऱ्या चिंतेकडे ओढ असते. जीवनातल्या अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींसंबंधीही जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर असणारा माणूस चिंता करत असतो. चिंता व काळजी अशा दोन्ही भावना त्यांच्यात दिसतात. प्रत्येक गोष्टीसंबंधी हे लोक 100% काळजी करत बसतात. बहुतेक प्रौढ व्यक्ती त्यांच्या मुलांसंबंधीच्या काल्पनिक दुर्दैवाची चिंता करतात. उदाहरणार्थ कुटुंबाचे आरोग्य, व्यावसायिक जबाबदाऱ्या, नियोजित भेटीची वेळ इत्यादींबाबत या प्रौढ व्यक्ती चिंता करत असतात. सामान्य चिंतावस्था विकृतीग्रस्त मुलांमध्ये जी चिंता प्रामुख्याने आढळून येते ती म्हणजे अभ्यास, खेळ, सामान्य वर्तन, शारीरिक इजा, वर्गातील नेतृत्व, नाटकातील सहभाग इत्यादी गोष्टींसंबंधी चिंता करताना ही मुले आढळून येतात. तर प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत किंवा वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत प्रकृतीबद्दलची चिंता जी असते ती आपल्याला दिसून येते. म्हणजेच या व्यक्तींच्या बाबतीत कधीकधी झोपेच्या तक्रारी दिसून येतात आणि त्यामुळे त्यांची चिंतावस्था अधिकच गंभीर बनत असते. सामान्य चिंता विकृतीची सुरुवात प्रौढावस्थेच्या प्रारंभी होताना दिसते व ही प्रामुख्याने जीवनातील ताणतणावांना म्हणजेच ताणकांना दिलेली प्रतिक्रिया असते. अशा रुग्णांमध्ये उपचार म्हणून अनेक प्रकारची औषधे दिली जातात. त्यामध्ये बेन्झोडायझेपाइन्समुळे कदाचित अशा व्यक्तींना झोप ही व्यवस्थित येऊ शकते. मात्र त्यामुळे पडणे, एखाद्या व्यक्तीचे हाड मोडणे या स्वरूपाचे दुष्परिणामही होऊ शकतात. सामान्य चिंता विकृती या आजारामुळे व्यक्तीवर ऋणात्मक परिणाम होताना दिसून येतात. मग ते कोणकोणते? तर या व्यक्तींचे स्वनियंत्रण नाहीसे होते. म्हणजे या व्यक्ती स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही. यांचे आरोग्य ढासळलेले दिसून येते. त्याचबरोबर या व्यक्तींना त्यांचं जीवन निरर्थक वाटू लागतं. वयस्कर व्यक्तींना या सर्व कारणांमुळे जीवन नकोसे होऊन जाते. तर अशा प्रकारे ही सामान्य चिंता विकृती किंवा त्याचे स्वरूप आपल्याला इथे सांगता येईल. यानंतर आता आपण पाहूया सामान्य चिंता विकृतीची लक्षणे. सिम्पटम्स ऑफ जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर. तर सामान्य चिंता विकृतीच्या लक्षणांमध्ये पहिले लक्षण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सामान्य चिंता विकृतीत केंद्रीय नससंस्थेच्या अतिउत्तेजनातून विकृती लक्षणं उद्भवतात. जसे की निद्रानाश, अस्वस्थता, एकाग्रचित्ताचा अभाव इत्यादी लक्षणं सामान्य चिंता विकृतीत आढळून येतात. त्यानंतर
दुसरे लक्षण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सामान्य चिंता विकृती ही क्रमाक्रमाने वाढत जाते व चिंता लक्षणं दीर्घकाळ टिकत असतात. म्हणजे या विकृतीमध्ये रुग्णात दिसून येणारी लक्षणं ही कायमस्वरूपी असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचं लक्षण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सामान्य चिंता विकृतीमध्ये आनुवंशिकतेचा कार्यभाग हा महत्त्वाचा नसतो. म्हणजेच परिस्थितीजन्य घटक जे काही असतात ते या चिंता विकृतीला कारणीभूत असतात. त्यानंतर सामान्य चिंता विकृतीत लिंगभेद दिसून येत नाही. पुढचे लक्षण आहे मद्यपानजन्य सवय ही सर्वसामान्य चिंता विकृतीमध्ये महत्त्वाची नसते. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये चिंता निर्माण होण्याचं कारण किंवा लक्षणं जे काही आहे ते मद्यपान असेल असं आपण म्हणू शकत नाही. त्यानंतर पुढील लक्षण आहे ते म्हणजे या व्यक्तींमध्ये कुठल्या ना कुठल्या एखाद्या घटनेविषयी नियमितपणे चिंता जी असते ती आढळून येत असते. या सामान्य चिंता विकृतीवरती औषधांचा जो वापर केला जातो तो म्हणजे चिंतारोधक औषधे. म्हणजेच सामान्य चिंता या विकृतीमध्ये जे औषध रुग्णासाठी वापरले जाते ते म्हणजे चिंतारोधक औषध, की यामुळे व्यक्तीची चिंता जी असते ती नियंत्रित होत असते. यानंतर पुढे आपण बघूया चिंता विकृतीची कारणे. कॉजेस ऑफ जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर. तर सामान्य चिंता विकृतीमध्ये एकूण 4 प्रकारची कारणे इथे सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिले कारण आहे मनोगतिकी सिद्धांतावर आधारित स्पष्टीकरण, की जे डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर जैविक स्पष्टीकरण. यामध्ये जे घटक आहेत ते म्हणजे आनुवंशिकता, लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण आणि न्यूरोट्रान्समीटर. तिसरे कारण आहे मिथ्या गुदमरण. यालाच सावधान सिद्धांत असे म्हणतात आणि हा सिद्धांत डोनाल्ड क्लीन यांनी स्पष्ट केलेला आहे. चौथे कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे बोधात्मक कारणे. चला तर मग पाहूया पहिला कारण घटक मनोगतिकी सिद्धांतावर आधारित स्पष्टीकरण. मनोविश्लेषणवादी सिद्धांताचा जनक डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांच्या मतानुसार आंतरिक मानसिक संघर्ष हा चिंता विकृतीस जबाबदार दिसतो. सुरुवातीला फ्रॉइड यांनी असे मत मांडले की आक्रमकता, लैंगिक भावना इत्यादी उर्मिनिरोधनातून चिंता विकृतीची लक्षणं ही उद्भवतात. नंतर फ्रॉइडने चिंताविषयक आपल्या स्पष्टीकरणामध्ये बदल करून नवीन स्पष्टीकरण दिले. ते म्हणजे समाजमान्य अनैतिक लज्जास्पद निरोधित इच्छांच्या प्रकटीकरणाची इतरांना कळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे व्यक्तीत चिंतेची लक्षणं उद्भवतात. फ्रॉइडचा शिष्य ॲडलरच्या मतानुसार व्यक्तीला स्वप्रभुत्व प्रस्थापित करण्यात आलेले अपयश हे दुःचिंता निर्मितीस कारणीभूत ठरते. नवमनोविश्लेषणवादी शास्त्रज्ञांच्या मते असहाय्यतेची भावना, परिस्थितीजन्य संभाव्य धोक्यांचा सामना करू शकत नाही अशी भावना, विलगता भाव, आशंका म्हणजे पालकांचा भावनिक आधार तुटेल अशी भावना, तर इत्यादी संभाव्य कारणे दुःचिंता विकृती लक्षणं उद्भवण्यास जबाबदार दिसतात. त्यानंतर दुसरे कारण घटक आहे जैविक स्पष्टीकरण. जैविक दृष्टिकोनातून
शरीराअंतर्गत विशिष्ट जैवरासायनिक बदल हे चिंता विकृती लक्षण निर्मितीस जबाबदार असावेत असे मत मांडले जाते. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे आनुवंशिकता. सर्वसाधारण चिंता विकृती याचा आनुवंशिकतेशी संबंध दिसतो. यामध्ये रुग्णांचे रक्तसंबंधित नातेवाईक, कौटुंबिक व एकांड जुळ्यांमध्ये या विकृतीचे अधिक प्रमाण दिसते आणि म्हणून या विकृतीला जबाबदार ठरणारा जो घटक आहे तो म्हणजे आनुवंशिक घटक. त्यानंतर लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण. अतिश्रम करणे, अतिव्यायाम करणे अथवा कुठल्याही कारणास्तव शरीरात लॅक्टिक ॲसिडचे अतिरिक्त प्रमाण हे चिंता विकृतीस जबाबदार दिसून येते. त्यानंतर न्यूरोट्रान्समीटर. सामान्य चिंता विकृती लक्षणांशी गॅबा म्हणजेच GABA या न्यूरोट्रान्समीटरचा संबंध दिसून येतो. गॅबाचे अल्प प्रमाण शरीर शैथिल्य क्रियेत बाधक ठरून व्यक्तीत सामान्य चिंता विकृती लक्षणं उद्भवलेली दिसून येतात. याशिवाय मेंदूच्या कुंभखंडाच्या भागातील सक्रियतेचा चिंता विकृतीशी संबंध दिसतो. कुंभखंडात भीती व इतर नकारात्मक भावनांचे नियंत्रण केले जाते, म्हणून कुंभखंडाच्या भागातील सक्रियतेचा सामान्य चिंता विकृतीशी संबंध दिसून येतो. त्यानंतर तिसरे कारण आपल्याला सांगता येईल मिथ्या गुदमरण. त्यालाच सावधान सिद्धांत असे म्हटले आहे. डोनाल्ड क्लीन यांच्या मतानुसार आतंकित विकृती किंवा सामान्य चिंता विकृती या रुग्णांमध्ये एखादे औषध किंवा एमिप्रॅमिन या नैराश्यरोधी औषधाने 3 आठवड्यात सुधारणा दिसून येते, कारण हे औषध मेंदूतील विशिष्ट केंद्राचे कार्य प्रभावित करते व व्यक्तीमध्ये चिंतेवरती नियंत्रण येते. मेंदूतील जीवन संरक्षण प्रतिरोधक यंत्रणा केंद्र जे असते ते केवळ काल्पनिक धोक्यांच्या विचारांनी सक्रिय होऊन चिंतेची लक्षणं उद्भवत असावीत असे मत डोनाल्ड क्लीन यांनी मांडलेले दिसून येते. त्यानंतर शेवटचे कारण घटक बोधात्मक कारणे कॉग्नेटिव्ह कॉजेस. सामान्य चिंता विकृतीत बोधात्मक घटकांचा निर्णायक कार्यभाग दिसून येतो. अलीकडच्या संशोधनावरून बोधात्मक विचारांचा आढावा घेताना 4 प्रमुख घटक हे महत्त्वाचे दिसून येतात. त्यामध्ये पहिला घटक आहे नियंत्रणाचे संवेदन. आपले परिस्थितीवर नियंत्रण नाही या आशंकेतून दुःचिंता ही उद्भवत असते. दुसरे महत्त्वाचा जो घटक आहे धोकादायक घटकांचे सदोष अर्थबोधन. भयंकर काहीतरी घडणार आहे अशा विचारातून दुःचिंता ही निर्माण होते. तिसरा घटक अति काळजी करणे. अति काळजी करण्याच्या प्रवृत्तीतून दुःचिंता म्हणजेच सामान्य चिंता विकृतीची लक्षणे ही उद्भवतात आणि सतत नकारात्मक विचारांमध्ये व्यक्ती व्यग्र दिसून येते. चौथा घटक आहे सदोष विचार व सदोष अनुमान करण्याची प्रवृत्ती. यामध्ये नकारात्मक विचार करणे, भयंकर काही घडणार आहे असे विचार करणे व बोधात्मक प्रमादांमुळे चुकीचे अनुमान काढणे, स्वैर अनुमान करणाऱ्या प्रवृत्तीतून सामान्य चिंता विकृती उद्भवत असते. तर अशा प्रकारे इथे सामान्य चिंता विकृतीचे हे 4 कारण घटक इथे
स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर सामान्य चिंता विकृतीवर उपचार किंवा ट्रीटमेंट कशा प्रकारे केली जाते, तर पहिला उपचार आहे मनोविश्लेषण. मनोविश्लेषणवादी शास्त्रज्ञ अबोध मनातील निरोधित मानसिक संघर्ष जाणून घेण्यावर भर देतात. चिंतेचे कारण माहिती झाले म्हणजे व्यक्तीच्या विचारातील फोलपणा दूर करता येतो. हा पहिला मनोविश्लेषण उपचार या व्यक्तीवरती केला जातो. त्यानंतर बोधात्मक उपचार. बोधात्मक विचारसरणीचा अवलंब करणारे उपचारकर्ते व्यक्तीतील चिंतेस जबाबदार नकारात्मक अविवेकी विचारशृंखला खंडित करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ध्यानधारणा व शरीर शैथिल्यकारक तंत्राद्वारे मनःशांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला सांगतात. त्यानंतर पुढील उपचार पद्धती ती म्हणजे औषधे. सर्वसामान्य चिंता विकृती नियंत्रणासाठी चिंतारोधी औषधांचा वापर जो आहे तो केला जातो. तर अशा प्रकारे सामान्य चिंता विकृतीवर या 3 उपचार पद्धतींचा उपयोग जो आहे तो रुग्णांवरती करण्यात येत असतो. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी सामान्य चिंता विकृती, तिचे स्वरूप, कारणे आणि लक्षणे, त्याचबरोबर विविध उपचार पद्धती इथे आपण जाणून घेतलेल्या आहेत. धन्यवाद. थँक्यू.